अभिजित इकडे सांगतोय की अंकितामुळे डीपीची वाट लागली. चला तर बघूया तो असं का सांगतोय. तर इकडे हे दोघेजण बसलेले असतात आणि निक्की म्हणते की सतत सतत जर आपण स्वतःच गुण गायला लागलो ना तर समोरच्याला असं फील होतं की अरे आपला विचार कोणी करतच नाही आणि समोरच्याला तर आपली काही पडलेलीच नाही. त्यामुळे एक पॉईंट असा येतो की नको वाटतं सांगायला. त्यावर अभिजित म्हणतो मग तेच झालंय ना. तेव्हा निक्की सांगते तिने कधी तुला असं विचारलंय का अभिजित तू काय एकटा बसलायस, तुला काय झालंय? त्यावर अभिजित म्हणतो कधीच नाही. अरे मी तर सोड, मी याच्यातून बाहेर पडलो, पण डीपीचं काय आहे? डीपी तर पहिल्यापासून तिच्यातच गुरफटलाय, तिच्याच पाठीपाठी करतोय. आता डीपीचं कसं आहे, त्याला कुठे काय बोलायचं हे कळतं, गेम स्ट्रॅटेजी कळतात, पूर्ण गेममध्ये कसं खेळायचं हे समजतं. मग मला कळतच नाही की तो तिच्या पाठीमागे का जातो आणि ती सुद्धा कधी डीपीला असं मनवताना नाही येत. म्हणजे मी त्यांच्यासोबत राहिलोय, प्रत्येक वेळेस तिने काही केलं का तिला तो मनवत बसायचा. आणि एकदा तर काय झालं, ती अक्षरशः रडत होती, कारण ज्यावेळेस मी त्यांना समजवायला गेलो की आता आपण काय करू, तिघंजण राहूया आणि आपल्या तिघांमध्ये आपण बाहेरचं डिस्कशन काहीच करायचं नाही, फक्त गेम स्ट्रॅटेजीज असतील, गेम प्लॅन असतील, घरातले काही मुद्दे असतील, फक्त याच्यावरती चर्चा करायची, आपण बाहेरच्या जगातलं काहीच डिस्कस करायचं नाही. तिथपर्यंत सगळं ओके होतं. मग डीपी पण म्हणला हो अंकिता बरोबर बोलतोय तो, आता तू पण सतत तुझ्या गोवाचं सांगते. तर तिला राग आला डीपीचा की ती गोवाबद्दल असं बोलले म्हणून, म्हणजे तुम्ही असं कसं काय बोलू शकता, म्हणून ती अक्षरशः रडायला सुरुवात केली. मग मी तिथून निघून गेलो, पण डीपी तिला समजावत बसले की वाईट वाटून नको घेऊस, माझी चूक झाली, मी सॉरी म्हणतो. तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. तर निक्की म्हणते की अरे ती पण थोडी वेडपट आहे का, म्हणजे घरातल्याच मुद्द्यांवर बोललं पाहिजे, डीपी काय चुकीचं बोलत होते. तर अशा प्रकारे डीपीला स्वतःचा गेम कळतो, सगळ्या गोष्टी कळतात, पण तरी सुद्धा तो अंकिताच्या पाठीपाठी का जातो असं इकडे डिस्कशन चालू आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये निक्की आणि अभिजितचं म्हणणं बरोबर वाटतं की डीपीचं वागणं बरोबर वाटतं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.